तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. जळगाव जामोद येथे 125 वर्षांची परंपरा जपणारा गोपूजन सोहळा उत्साहात. जळगाव जामोद प्रतिनिधी. येथील श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेत मकर संक्रांती निमित्त पारंपरिक पद्धतीने गोपूजन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृतीत गोमातेचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम नागरिकांसाठी श्रद्धा आणि संस्कारांचा संगम ठरला. विशेष बाब म्हणजे श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेला यंदा 125 वर्षे पूर्ण झाली आहे. या दीर्घ आणि गौरवशाली परंपरेच्या साक्षीने साजरा झालेला गोपूजन सोहळा संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाची आठवण करून देणारा ठरला. गेल्या शतकभराहून अधिक काळ गोसंवर्धन आणि गोसेवेचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर गोमातेचे विधिवत पूजन करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार, आरती आणि प्रसाद वितरणाच्या माध्यमातून उपस्थितांनी गोसेवेचे महत्त्व अनुभवले. गोमातेच्या पूजनातून समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार नितीन पाटील, जळगाव नगरीचे नगराध्यक्ष गणेश दांडगे, उपाध्यक्ष कैलास पाटील, नगरसेवक परम राजपूत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला प्रशासकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. यासोबतच शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, व्यापारी संघटना अध्यक्ष अजय वानखडे, डॉक्टर सतीश शिरेकार, भप गोमासे महाराज आणि प्राचार्य डॉक्टर गिरीश माई यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सर्व मान्यवरांनी गोसेवेचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार व्यक्त केले. गोसंवर्धनातून संस्कृती जपण्याचा संदेश. या सोहळ्याला पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचीही विशेष उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण, नानासाहेब कांडलकर, राजाभाऊ कोकाटे, अभिमन्यू भगत, गजानन कसूरकार, डॉ. गौरव डोबे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वैचारिक आणि सामाजिक अधिष्ठान लाभले. गजानन महाराज पाणपोई संस्थानचे अध्यक्ष बाळाभाऊ देशमुख तसेच उमेश येऊल यांच्यासह श्री गोपाल कृष्ण गोरक्षण संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना गोसेवा ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गोपूजनाच्या माध्यमातून भारतीय परंपरेतील गोवंश रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आधुनिक काळातही गोसंवर्धनाचे कार्य किती आवश्यक आहे यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. गोमाता ही शेती, आरोग्य आणि पर्यावरणाचा आधारस्तंभ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश भन्साली यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी कार्यक्रमाची माहिती सुसूत्र पद्धतीने मांडत उपस्थितांना जोडून ठेवले. शेवटी संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोदी यांनी उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक आणि गोप्रेमींचे मनःपूर्वक आभार मानले. या गोपूजन सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले. गोसेवा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश देणारा हा सोहळा जळगाव जामोद शहरासाठी अभिमानास्पद ठरला. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.